तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीची करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गल जन्म. नामा परते तत्व नाही रे अन्यता, नामा परते तत्व नाही रे अन्यता, वाया अनेक पंथा दासी धनी. ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी, आणि धरून श्रीहरी जपे आले. एक तत्व नाम दृढ धरी मना म्हटलंय. आता ते तत्व कोणतं तर आत्मतत्व. आत्मतत्वातून विचार केला पाहिजे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा, त्यावेळी त्या हरीला करुणा येईल. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत जप्यानी. राम म्हणजे काय, कृष्ण म्हणजे काय, हरी म्हणजे काय समजून घेणं गरजेचं आहे. राम म्हणजे या जीवनाला व्यापून राहिलेला, त्याला राम म्हटलं जातंय. ज्यावेळी राम नाही असं होईल त्यावेळी त्याला त्रिटीवर घालून स्मशानात नेलं जातंय. कृष्ण म्हणजे या संसार पाशातून जीवात्म्याला बाहेर खेचणारा, त्याला कृष्ण म्हटलं जातंय. हरी म्हणजे सर्व इंद्रियांना विषयापासून परावृत्त करून चित्ताचं हरण करणारा, त्याला हरी म्हटलं जातंय. म्हणून हे अध्यात्मज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. काही लोक म्हणतात देवाच्या द्वारी उभा क्षण भरी, त्याने मुक्तीच्या साधी गेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय हरिमुखे म्हणा? हरी म्हणजे समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी, धरून श्रीहरी जप. मौन जपमाळ आणि अंतरामध्ये जे आहे ते ज्ञानदेव जपत होते. आवडीने भावे हरिनाम घेती,